आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। नाईलाजास्तव अजितदारांसोबत गेलो पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीय। शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण। तर बँकेच्या अडचणीमुळे राजेंद्र शिंगणे अस्वस्थ होते। शिंगणे संवेदनशील नेते, आमच्या कुटुंबाशी अनेक दशकांपासून संबंध। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। जोर जबरदस्ती, धमक्या आणि खोक्यांमधून राज्य सरकार बनलं। शिंदेंनाही खटले दाखल करून अटकेची धमकी मिळाली होती। राजेंद्र शिंगणेंवरील प्रश्नावरून संजय राऊतांचं उत्तर। पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। बांगलादेशमधील घटनेच्या निषेधार्थ हिंदू बांधव रस्त्यावर। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात मोर्चा। नागपुरात संजय राऊत आणि अनिल देशमुखांची एकत्रित पत्रकार परिषद। महाराष्ट्रात खालच्या स्तराचं राजकारण सुरू। सरकारवर संजय राऊतांची टीका। जागा वाटपाबद्दल 20 आणि 21 तारखेला बैठका। राऊतांची माहिती। माढा विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि पवार गटात रस्सीखेच। काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांचा विश्वास। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या। मुलाला तिकीट दिले, कुठल्याही बापाला आवडेल। काँग्रेस नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी। एकनाथ शिंदेंचे पीए बालाजी खतगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। नांदेडच्या मुखेड कंधार विधानसभेतून लढण्यास इच्छुक। 11 ऑगस्टला जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। अजितदारा गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश। मंत्री अनिल पाटील भेटीसाठी वेळ देत नाहीत। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याची तक्रार। बारामतीमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीला एकत्र। विद्याप्रतिष्ठानच्या कामासंदर्भात शरद पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक। कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर। महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार। तपोवन मैदानावर सुरू करण्यात आली होती तयारी। भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीनं संविधान जागर यात्रेचं आयोजन। संविधान जागर यात्रा सोलापुरात। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालात झळकले अमित शहा आणि शरद पवारांचे फोटो। येत्या आठवड्याभरात अमित शहा कोल्हापुरात येणार असल्याची माहिती। राहुल कनाल यांच्या खांद्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी। राहुल कनाल यांची सोशल मीडियाच्या राज्य प्रमुखपदी वर्णी। वर्ध्यातील पिपरी येथील पीपल फॉर निमलच्या करुणाश्रमला नितीन गडकरी यांची भेट। करुणाश्रमच्या रौप्य महोत्सवानिमित्त गडकरींची कार्यक्रमाला हजेरी। प्राण्यांबद्दल जाणून घेतली माहिती। गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंना राख्या पाठवल्या। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानं महिला आनंदी। दिवाळीलाही अशी भेट मिळावी, लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सांगलीतील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी। राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडे सोन्याची राखी सुपूर्द। शहरातील महिलांना वर्गणी काढत 3 ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली। भरत गोगावलेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा। राखी बांधण्यासाठी मतदारसंघातील महिलांची गर्दी। नंदुरबारच्या पिंगानेत ग्रामपंचायत भ्रष्टाचारासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून भेट। रक्षा खडसेंनी आंदोलकांकडून माहिती जाणून घेतली। खडसेंकडून अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश। 22 ऑगस्ट रोजी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। साताऱ्यात अतुल भोसलेंच्या मतदारसंघात भव्य मेळाव्याचं आयोजन। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा। जळगाव जिल्हा सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ। सभेदरम्यान अध्यक्ष आणि सभासद यांच्यात शिवीगाळ। आक्षेपानंतरही ठराव मंजूर केले जात असल्याचा सभासदांचा आरोप।